मी विलास माणिकराव करांगळे, प्लॉट नंबर 62 अंबिका इथे नगर राहणं आहे माझं. प्रभाग 32 ब मधून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसचे विजन म्हणजे या प्रभागात अनेक समस्या गेल्या 10 ते 15 वर्षापासून आहे आणि याच प्रभागातली सर्वात मोठी समस्या म्हणजे जम्बूद्वीप नाला आहे. या प्रभागाच्या मधोमध चाललेला हा नाला गेल्या 15 वर्षापासून कुठल्याही परिस्थिती त्याचं काम झालेलं नाही. अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्या नाल्यामध्ये गडरचं पाणी वाहतं आणि जे काम स्थानिक नेत्यांनी या नाल्याचं केलेलं आहे ते अर्धवट केलेलं आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि पावसाळ्यामध्ये या नाल्याचं पाणी अक्षरशः लोकांच्या घरामध्ये कमरे एवढं पाणी जाऊन लोकांचं अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि याला याकडे कोणाचंही लक्ष नाही. दुसरी समस्या म्हणजे या प्रभागामध्ये जे चारही नगरसेवक होते यांचा हा धंदा सफाई कामगार न पाठवणे, त्या झाडूवाल्याकडून 15 दिवस या, 15 दिवसाचे पैसे आम्हाला द्या, अशा प्रकारचे वक्तव्य आम्ही त्या सफाई कामगाराकडून ऐकले आणि कुठल्याही प्रकारचा विकास या प्रभागात गेल्या 9 वर्षापासून जे सत्तेवरती जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही. सिमेंट रोड बनवणे म्हणजेच हा विकास नाही आहे. काही वस्त्यांमध्ये यांनी सिमेंट रोड केले आणि त्या सिमेंट रोडमध्ये लोकांच्या प्लिंथ या खाली गेल्या आणि सिमेंट रोड वरती आले. कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी, त्याची फॉर्मेशन लेवल, त्याची एक्झिस्टिंग लेवल मार्क न करता आज लोकांना त्याचा त्रास होतो आहे आणि लोक खरंच या प्रभागात त्रस्त आहे. आणि या प्रभागातली सर्वात मोठी अडचण ही नागरिकांची अशी आहे की चारही नगरसेवक, जर कोणी सावित्रीबाई फुले नगरच्या नागरिकांनी जर एका नगरसेवकाला फोन केला तर नागरिकांना त्यांचं उत्तर असं असायचं की तो भाग आमच्याकडे येत नाही. आणि अशा प्रकारचं वक्तव्य ते करायचे आणि चारही नगरसेवक हे या प्रभागात कुठलंही काम न करणारे ठरलेले आहे. अशी नागरिकांची आता आम्ही घरोघरी जेव्हा डोअर टू डोअर फिरतो आहे तेव्हा नागरिकांच्या समस्या ह्या आम्हाला सांगतात आहे की बाबा तुम्ही पण असेच करणार का. पण आम्ही त्यांना ग्वाही देतो आहे की काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक जर निवडून आले तर अशा प्रकारची वागणूक आपल्याला मिळणार नाही. आपला कुठल्याही भागातला जरी फोन आला तरी आम्ही काम करण्यास तत्पर राहू असे आश्वासन देऊन आम्ही या प्रभागाच्या जनतेचा आशीर्वाद घेत आहे. इथे दक्षिणचा आमदार जो आहे, विधायक जे आहे ते मोहनजी मते, यांचं काही काम झालेलं आहे का असं वाटतंय का आपल्याला? नाही, असं काही दिसत नाही. यांचं काही काम म्हणजे काय, सिमेंट रोड बनवणेच म्हणजे विकास होत नाही. सिमेंट रोड बनवणे म्हणजेच जनतेचे प्रश्न सुटत नाही. अनेक वस्त्यांमध्ये काय OCWच्या नावाखाली आता त्यांनी जे GI पाईप कनेक्शन होते ते SDB पाईपमध्ये टाकले, मीटर बदलवले, हवेनी ते मीटर फिरतात. जे गोरगरिबांना 70 रुपये, 80 रुपये, 200 रुपये बिल यायचं ते आता 2000वर गेलेलं आहे. याला काही विकास म्हणतं का? कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. यासाठी आपण काय करणार आहे? यासाठी आम्ही चारही नगरसेवक आमची सत्ता महानगरपालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जम्बूद्वीप नाल्याचा प्रश्न हाताळणार आहे. जम्बूद्वीप नाला या प्रभागातली गहन समस्या आहे आणि जो नागरिकांना जो त्रास होतो आहे तर सर्वप्रथम आमची प्रायोरिटी जम्बूद्वीप नाल्याला राहील. त्यानंतर गोरगरिबांना जे पाण्याचं बिल, ज्यांच्याकडे 2 गुंड पाणी येतं त्यालाही 2000 रुपये महिन्याचं बिल या प्रभागामध्ये येत आहे. त्यासाठी आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय महापौर यांच्याशी लढा देऊ की आमच्या प्रभागातल्या नागरिकांना हे बिलाची पद्धत, जे हवेनं फिरणारे मीटर आहे ते काढण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध राहू. यावेळेस काँग्रेसमध्ये पण खूप बंडखोरी झाली, भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी झाली, असं काही इथे विजन आहे का? नाही, आमच्या प्रभागामध्ये आणि नागपूर शहरामध्ये काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी झालेली नाही. भाजपमध्ये तर म्हणजे अखंड बंडखोरी झालेली आहे. प्रभागामध्ये आपण फिरून राहिलेले आहे, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? प्रभागामध्ये एकदम काँग्रेसच्या समर्थित प्रतिसाद आहे. काँग्रेसला आता खूप झालं, अब की बार काँग्रेस असा जनतेचा नारा आहे. लोकांसाठी काय आव्हान कराल? लोकांसाठी या प्रभागामध्ये आम्ही जे आता सच्चिदानगरला जे आमची एक समाज भवन आहे त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी
की आपले या प्रभागातील विद्यार्थी हे चांगले शिक्षित झाले पाहिजेत, यासाठी आम्ही ई लायब्ररीचं प्रावधान करणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व बालाजीनगरच्या गार्डनमध्ये एक समाज भवन आहे, तिथे सुद्धा ई लायब्ररीचं प्रावधान करून आमच्या प्रभागातील जे मुलं शिक्षित जे बाहेर जातात त्यांना ई लायब्ररीच्या माध्यमातून चांगलं उच्च शिक्षण मिळेल असं आम्ही प्रावधान करणार आहे, की जेणेकरून त्यांना शंकरनगर बाहेरच्या मोठ्या नगरामध्ये जायची गरज पडणार नाही.